तारखेपर्यंत कणेरी मठावर एक कारागीर महाकुंभ होणार आहे। देशभरातले 200 केंद्र प्रशस्ती विजेते कारागीर यात सहभागी होणार आहेत आणि ह्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपासून सृष्टी करणारी लोक आहेत आणि त्यात संगीत आहे, वाद्य बनवणारी आहेत आणि वेगवेगळ्या काच असेल याच्यावर बनवणारी। तर हे एवढ्यासाठीच आयोजित केलेले की यातून नव्या पिढीने काहीतरी शिकावं आणि ते पुन्हा ते स्वतः एक एंटरप्रेनर बनावं, म्हणजे मेक इन इंडियाला एक बळ मिळावं, हा त्यामागील हेतू आहे। म्हणून बचत गटाची महिला असतील, स्कूल कॉलेजेसचे विद्यार्थी असतील, बेरोजगार युवा युवती असतील आणि त्यांना हे खूपच उपयोगी राहणार आहे। याशिवाय कला प्रेमी जे लोक आहेत त्यांना खूप साऱ्या खरेदी करायचं असते, पाहायचं असते, आनंद घ्यायचा असतो, अशाही लोकांसाठी हे उपयोगी राहणार आहे। आणि संध्याकाळी दर दिवशी 6 ते 8 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची स्पर्धा ठेवलेली आहे आपण। हलगी वादन आहे, डोल वादन आहेत, धनगरी ओव्या आहेत आणि त्यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंतची आमची मराठी संस्कृतीची जे कार्यक्रम आहेत ते आहेत आणि दशावतार सारखे नाटक सुद्धा आपण जे कोकणात होतात आपल्याकडे बोलवले त्यांना त्याही होतील। असे भरपूर विविध कार्यक्रमांची सुद्धा रात्री सुद्धा आयोजन केलेले आहे आणि वेगवेगळ्या खाद्यवस्तूंची सुद्धा दक्षिणात्य खाद्य जे आहे, महाराष्ट्रीयन खाद्य आणि गुजराती आणि राजस्थानी खाद्य आणि पंजाबी असं वेगवेगळ्या एक खाद्य महोत्सव सुद्धा यात आयोजित केलेले आहे। या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भगवान आनंदराव अस्वले, मुक्काम पोस्ट मळगे बुद्रुक, तालुका कागल, इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर।